हाय ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स. तुम्ही बोर्डवरची पाठीमागे पाहत असाल क्रिकेट. मी हे क्रिकेट दाखवलेलं आहे आणि क्रिकेट आणि शेअर मार्केट याचा काय संबंध आहे? तर मला असं समजतं की इंडियन लोकांना क्रिकेटमध्ये फार इंटरेस्ट आहे. खेळू नसले तरी त्यांना क्रिकेट मधलं सगळं समजतं. हं? आणि आपला भरपूर टाइम ते त्याच्यावरती अनालाइज करण्यामध्ये त्याच्यामध्ये घालवत असतात. तसंच शेअर मार्केट आणि क्रिकेट दोन्ही एकसारखेच आहेत. आता ते कसं हे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि आपण शेअर मार्केट आणि क्रिकेट तर या दोन्हीचं कंपॅरिझन करून इफ यू कॅन प्ले क्रिकेट यू कॅन प्ले शेअर मार्केट. या दोन्हीचं कनेक्शन कसं आहे याच्यावरती आम्ही आता एक सिरीज घेऊन येणार आहोत. त्यातला हा पहिला आजचा व्हिडिओ आहे. हे बघा, पहिली गोष्ट मी सांगितली की शेअर मार्केट आणि क्रिकेट. क्रिकेट हे सर्वांना आवडतं, तसं शेअर मार्केट ही सर्वांना आवडतं. पण क्रिकेटमध्ये तुम्हाला खेळायला कुठे संधीच मिळत नाही. तसं शेअर मार्केटमध्ये तुम्हाला खेळायला कुठे संधीच मिळत नाही. तुमच्यामध्ये तुम्हाला वाटतं की मला हे येईल का नाही, म्हणून क्रिकेटच्या ग्राउंडवर तुम्ही जात नाही. पण खेळायचं मनात असतं. आता वय झालेलं आहे, कुठे खेळू, असं असतं. शेअर मार्केट पण तसंच आहे. अरे हे मला येईल का नाही, असं नाहीये. हे दोन्ही गेम आहेत. क्रिकेट हा गेम आहे. क्रिकेट हा गेम आहे मसल्स अँड माइंड याचा गेम आहे. आणि शेअर मार्केट हा मनी अँड माइंड याचा गेम आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत. क्रिकेटमध्ये तुम्हाला मसल्स लागतात, तुम्हाला भरपूर धावपळ करावी लागते, म्हणून तुमच्याकडे ते असणं फार आवश्यक आहे. आणि माइंड फटका मारताना तुमच्या माइंडचा माइंड चालू असतं की हा फटका कसा मारायचा, हा बॉल कसा टाकायचा. तसंच शेअर मार्केटमध्ये सुद्धा सेम आहे. की हा ट्रेड घेताना मी आता हा घेऊ का नको, हा घेतला तर काय होईल, हे तुमच्या सतत माइंडमध्ये चालतं. इथे तुमची क्रिकेटमध्ये एनर्जी असते, एनर्जी खतम होते. इकडे तुमचा पैसा असतो. इथे मसलची काय जरूर नसते, पैसा. म्हणून हा माइंड मनी गेम आहे शेअर मार्केट. आणि क्रिकेट हा मसल गेम आहे. तुमच्याकडे मसल्स पण पाहिजेत. मसल म्हणजे काय बॉडी बिल्डिंगची मसल नाहीये, परंतु मग ती क्षमता पाहिजे आहे. त्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला दोन्ही गोष्टी करायच्या असतात. आता बघा, हा एक दोन्हीचा हे दाखवला. क्रिकेटच्या पिचवर तुम्ही सतत ऐकलं असेल की जो टिकून राहतो तो धावा बनवत राहतो. तसंच सुद्धा तुम्हाला शेअर मार्केटमध्ये सुद्धा टिकून राहणं हे फार महत्वाचं आहे. क्रिकेटमध्ये लोक प्रॅक्टिस करतात, सतत प्रॅक्टिस करतात, हर एक स्ट्रोकचं प्रॅक्टिस करतात. तसेच शेअर मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागणार आहे. या दोन्ही गोष्टी तशाच आहेत. शेअर मार्केटमध्ये आणि क्रिकेट मधला हे दाखवतो. शेअर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गेम आहेत. काय आहेत? टेस्ट मॅच आहे. तर शेअर मार्केटमध्ये काय आहे? लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. इकडे वन डे आहेत मॅचेस, तर इकडे स्विंग ट्रेडिंग आहे. इकडे 2020 आहे क्रिकेटमध्ये, तर इकडे ऑप्शन्स आहेत. की या क्रिकेट मधल्या सगळ्या गोष्टी आहेत. आता स्विंग ट्रेडिंग मध्ये, इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्हाला वेळ लागतो. तसंच यामध्ये सुद्धा, क्रिकेटमध्ये सुद्धा जी टेस्ट मॅच असते 5 दिवस असतात. त्यामध्ये तुम्हाला विचार करायला, खेळायला व्यवस्थित सगळ्या गोष्टी असतात. लॉंग टर्म असते ते. आणि इकडे सुद्धा तुम्हाला हे लॉंग टर्म आहे. दुसरी गोष्ट वन डे. वन डे म्हणजे स्विंग ट्रेडिंग. स्विंग ट्रेडिंग म्हणजे 4-5 दिवसामध्ये तो ट्रेड आपण बाहेर निघतो. आणि क्रिकेटमध्ये एका दिवसामध्ये तुम्हाला वेळ असतो. आणि दुसरी पुढची गोष्ट आहे, आजकाल चालतं आहे ते काय आहे, तर 2020 क्रिकेटमध्ये. आणि इकडे आहे ऑप्शन ट्रेडिंग. तुम्हाला एका दिवसामध्ये सगळ्या गोष्टी करायच्या इकडे. पट पट डिसिजन घ्यावे लागतात. ह्या गोष्टी दोनचं कंपॅरिझन आहे. हे जर त्याचं तुम्ही प्रॅक्टिस केलं, क्रिकेटचं प्रॅक्टिस केलं तर तुम्ही क्रिकेट खेळू शकणार. तसं शेअर मार्केटचं प्रॅक्टिस केलं तर तुम्ही शेअर मार्केटचं करू शकणार.
हे दोन्हीचं कंपॅरिझन सांगणार. पण याच्यात पुढच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण डीप मध्ये जाणार आहोत, प्रत्येक गोष्टीमध्ये डीप मध्ये जाणार आहोत आणि दोन्हीचं कंपॅरिझन करून इफ यू कॅन प्ले क्रिकेट यू कॅन प्ले शेअर मार्केट, हा संदेश तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.